होलकर राजवंश की कुलदेवता लोकदेव श्री मल्हारी मार्तंड. मल्हारी मार्तंड मंदिर. गणपतीचं मंदिर खूप सुंदर आहे. मंदिराचं दर्शन झालं आणि गणपतीचं दर्शन झालं की आपण तिथे एकाचे या संग्रहालय पाहण्यासाठी 50 रुपये तिकीट आहे. तर बघू शकतो किती सुंदर असे जुने वस्तू ठेवलेले आहेत तिथे. हे होलकर राजवंशांची गॅलरी म्हणजेच संग्रहालय आहे. इथे याच्यात धान्य साठवले जायचे. बंदूक आहेत. आणि जुन्या खूप वस्तू आहेत. थोडेसे स्टॅच्यू करून त्यांचं हे केलेलं आहे. चित्र दाखवून त्यांची जीवनशैली वर्णन केलेली आहे. बघू शकता. अहिल्याबाईंचं कसं होतं जीवनशैली, त्यांनी कशातून त्यांना प्रवास करावा लागला अडचणीतून, ते सर्व रेखाटून दाखवलेलं आहे त्या चित्रातून. ही हांडी आहे मोठी, तांब्याची आहे. बघू शकता ही तांब्याची भांडी आहेत पूर्वीच्या काळची. गहू मोजण्यासाठी आधुनिक आहे म्हणतात त्याला. परात आहे पीठ मळण्यासाठी. ही पालखी आहे महिलांना नेण्यासाठी. बघू शकता जुन्या काळी अशी पालखी असायची. ही अशी पालखी आहे. येथे विणकाम करण्यासाठी विणकामाचं असं हे आहे. येथे राजवाड्याचा स्टॅच्यू ठेवलेला आहे. हे जीवन कसे त्यांचे गेले त्याबद्दल हे चित्रवर्णन केलेले आहे जे स्टॅच्यूने. सर्व अशा जुन्या वस्तू ठेवल्या इथे. हे संग्रहालय आहे. फोटोज ठेवलेले आहे जुन्या काळचे. गॅलरी त्यांची जीवनशैली सगळं दाखवलेलं आहे. बघू शकता. इथे खूप सुंदर केलेलं आहे. त्यांचं देवघर होतं जे असं मांडणी केलेली आहे देवांची. जुन्या काळचं सगळं ठेवलेलं आहे इथे. जुनी वस्तू. इथे राजवाड्याचं चित्र मोठं तयार केलेलं आहे. बघितलं असेल तुम्ही. इथे बरंच जुन्या वस्तू ठेवलेल्या आहे. गहू साठवायचं. इथे बरेच माहिती पण दिलेली आहे. होलकर यांच्या जीवनकथेवर. पातेले वगैरे मोठे मोठे फॅन जुन्या काळचे.
स्टॅच्यू ठेवलेले आहेत महालांचे, भाड्यांचे. एक गॅलरी, संग्रहालय. आता आपण खाली जाऊयात. येथे त्यांचं मंदिर आहे, तर आपण मंदिराचे दर्शन घेऊया. बघा, पूर्वीच्या काळी कसे देवघर होते बघू शकता. इथे भरपूर असं सुंदर वातावरण आहे आणि खूप मोठा परिसर आहे. इथे नटरांची मूर्ती असेल, छान